नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि प्रियाची चावीवरून झटापट चालू असते। अश्विन आणि अर्जुन दोघंही सोडण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील ते ऐकायला तयार नसतात। सायली तर प्रियाचे केस सोडते, नंतर प्रिया पण सायलीचे केस सोडते। दोघांमध्ये बराच वेळ झटापट चालू असते। घरातले सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या दोघी काही ऐकायला तयार नसतात। तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की तिच्या हातामध्ये प्रियाचे केस आले, तर ती भांडण मिटवते। प्रिया म्हणते, तू जळतेस माझ्यावर, चाव्या आत्ता तुझ्याकडे, कारण तू खूप खालच्या थराला गेली सायली, पण जो मान मला आईने दिलाय तो माझाच राहणार आहे। तेव्हा सायली म्हणते, जिंकली तर मी आहे, कारण चाव्या माझ्याकडे आहेत आणि त्या माझ्याच राहणार आहे। तिथून निघून जाते। अर्जुनला पण खूप मोठा शॉक बसलेला असतो की सायली या लेवलला कसं काय जाऊ शकते। अर्जुन पण म्हणतो, सायली वहिनीला समजून सांग हा अर्जुन, खूप खालच्या थराला गेली, माझ्या बायकोवर हात उचलला तिने। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी आलोच, बघतो तिला काय झालं नेमकं। तो वरती निघून जातो। सायलीला विचारतो, अगं तू कधी मोठ्याने बोलत नाही आणि तू आज प्रियाचे डायरेक्ट केस ओढले, मारामारी केली। सायली त्याच्याकडे बघते आणि हसूनच म्हणते, आपल्याला DNA टेस्ट करायची होती ना, आणि त्यासाठी केस हवा होता, एक नाही तर 3 मिळाले। अर्जुन म्हणतो, हे केस मिळवण्यासाठी तू ही मारामारी केली, सॉलिड ॲक्टिंग केली। सायली म्हणते, ती जर खरंच चाव्यांसाठी असं केलं असतं ना, तर मी माझा इंगा तर तिला दाखवलंच असता, असंच केलं असतं मी। तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रियाचे तर केस मिळाले आता, पण मैना आणि प्रतिमा आत्याचे कसे मिळवणार। तर सायली म्हणते, त्या दोघी तर सहज देतील हो केस। तेव्हा अर्जुन म्हणतो, मैनाला तर सगळं माहिती आहे प्रियाबद्दल, ती लगेच देईल, पण प्रतिमा आत्याला काय सांगशील। तर सायली पण विचार करते। तर दुसरीकडे प्रिया सगळ्यांसमोर रडून दाखवत असते, आई तू जेव्हा माझ्या हातामध्ये चावे दिल्या ना, मला तर इतका आनंद झाला होता, स्वर्ग सुख मिळाल्यासारखं वाटत होतं। त्या सायलीने बघितलं ना कशा हिसकावून घेतल्या, ती आधी पण अशीच वागायची माझ्याशी। जेव्हा आश्रमामध्ये होती ना, मधुभाऊंनी दुसरं कोणाचं कौतुक केलं ना, तर ती प्रत्येकाशी अशी वागायची। या गोष्टीवर तर कोणाला खरं वाटत नाही। तेव्हा अस्मिता पण म्हणते, याआधी आपल्या घरामध्ये असं कधी झालेलं नाही। आणि सचिन म्हणतो, मी पण सायली वहिनीचं हे रूप पहिल्यांदाच बघतोय। प्रिया म्हणते, तुम्ही पहिल्यांदा बघताय, पण मी असं रूप तिचं याआधी पण बघून झालेलं आहे। अश्विन म्हणतो, सायलीमध्ये कोणता राक्षस संचारला होता काय माहिती, कशी वागत होती ती। सचिन मनातच विचार करतो, हे घर आहे की सर्कस, माझेच प्रॉब्लेम खूप आहे, मी यांच्यात कशाला पडू। तिथून निघून जातो। तर सायलीला प्रतिमा आत्यांचा फोन येतो आणि त्या म्हणतात, अगं सायली, मी तुला मागे बोलली होती ना, मला तन्वीसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, तर आज हे घरी नाहीत, तेव्हा तू असं काही करू शकते का की तन्वी इथे येऊ शकेल। तेव्हा सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, मी असंही बोलली होती की मी पण तिथे असेल। मला एक कल्पना सुचली आहे, तिला घरी कसं बोलवायचं ते। अश्विन कल्पना काकूंना सांगत असतो, मम्मा तू सायलीला जाब विचारच बरं का। तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे हे काही लहान मुलांचं आहे का, जाब विचारायला जायचं कसं वाटतं ते। तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं तन्वी, सायली ना या घराबद्दल थोडी पॉझिटिव्ह आहे, आता आहे ना तू शांत हो आणि तिला थोडं समजून घे। तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा हे काय बोलते तू। तर प्रिया म्हणते, अरे अश्विन, आई बोलते ते बरोबर आहे, आता तिला अक्कलच नाही आहे, तेव्हा काय समजायचं ना। ठीक आहे, तिला काही वागू दे, तरी मी शांत राहील, काहीच बोलणार नाही मी तिला। अश्विन, माझं खूप अंग दुखतं आहे रे, मला रूममध्ये घेऊन चालतो। कल्पना काकू म्हणतात, जा अश्विन, हिला घेऊन जा, जा बाळा आराम कर हां। दोघंही निघून जातात। तेव्हा कल्पना काकू, प्रताप काका आणि विमल तिघंही हसतात। तर अस्मिता म्हणते, हे काय चाललं आहे, तुम्ही का हसताय। तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं हे सगळं नाटक होतं, सायलीने आम्हाला आधीच सांगितलं होतं ना, पण या टोकाला जाईल हे नव्हतं माहिती। अस्मिता म्हणते, हे सगळं नाटक होतं। कल्पना काकू म्हणतात, आपण अर्जुन सायलीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि या बाबतीत कोणालाही काहीच कळायला नको, याची आपण काळजी घेतली पाहिजे। तर सायली रूममध्ये प्रियाचे केस ज्या पॅकेटमध्ये असतात त्याच्यावर तिचं नाव लिहिते आणि अजून 2 पॅकेट घेते, त्याच्यावर एका पॅकेटवर प्रतिमा आत्याचं नाव आणि दुसऱ्या पॅकेटवर मैनाचं नाव लिहिते। आता या दोघींचे केसांचे सॅम्पल मिळाले ना, तर प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर लपणार नाही, सगळ्यांसमोर मी आणणारच। सचिन, साक्षीचा फोन येतो, मी तुला जिथे भेटायला बोलवते तिथे तू आला पाहिजे। सचिन म्हणतो, अगं मला इथे बरीच कामं असतात, नाही जमणार मला, मला पण तुला भेटायचं आहे। त्याच वेळेला बाळ रडतं। तर सचिन म्हणतो, बघितलं आता हा पण रडतोय आणि थांबायला तयारच नाही, मी तुला नंतर फोन करतो। तेव्हा साक्षी म्हणते, फोन ठेवू नको हां, अजिबात फोन ठेवायचा नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील। तर सचिन म्हणतो,
अगं मी करतो नंतर तुला फोन ठेवून देतो आणि बाळाला उचलून शांत करतो. तेव्हा साक्षी म्हणते, मी तुला आधीच वॉर्न केलं होतं सचिन, पण आता याचे परिणाम तुला भोगावे लागतील. तर दुसरीकडे प्रियाला प्रतिमा आत्यांचा फोन येतो. प्रियाला तर खरं वाटत नाही की तिच्या आईचा फोन आला आहे तिला. अश्विन म्हणतो, बघ सायलीने तुझ्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल म्हणून फोन केला असेल, स्पीकरवर ठेव. तर प्रिया फोन उचलते आणि म्हणते, आई काय झालं, सगळं ठीक तर आहे ना, बाबा व्यवस्थित आहे ना? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं तन्वी ऐकून तर घे, सगळं ठीक आहे. मी तुझं कौतुक करण्यासाठी फोन केला आहे, कारण कल्पना खूप कौतुक करत होती तुझं, आणि माझी अशी इच्छा आहे की तू माहेरपणासाठी इथं यावंस. अगदी जेवायलाच इथे ये तू, मी सगळं तुझ्या आवडीचं बनवून ठेवते. तेव्हा प्रिया म्हणते, आई तू खरंच बोलते, मी तिथे यायचं अशी तुझी इच्छा आहे? सुमन काकू पण बोलतात, अगं तन्वी खरंच आमची अशी इच्छा आहे, तू इथे खरंच माहेरपणासाठी यावंस. अश्विन पण खूप खुश असतो. फोन ठेवल्यानंतर प्रिया म्हणते, अरे अश्विन मला चिमटा घे बरं, हे खरंच आहे का सगळं, आईने मला फोन केला होता? तेव्हा अश्विन म्हणतो, अगं चिमटा घेण्याची काहीच गरज नाही आहे, हे सगळं खरं आहे, तुझ्या चांगुलपणाने तू सगळ्यांचं मन जिंकलं आहे. तर सचिन अस्मिताला सांगत असतो, तुझ्या घरच्यांनी मुद्दाम तुझं अकाउंट फ्रीज केलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे असं ते करणार नाही, मला खात्री आहे तशी. सचिन म्हणतो, त्यांना माहिती आहे ना की मी तुझ्याकडनं पैसे घेऊ शकतो आणि मी ते पैसे वापरायला नको, म्हणून त्यांच्या ओळखीने त्यांनी तुझं अकाउंट फ्रीज केलं आहे आणि ही मला खात्री. अस्मिता म्हणते, अरे डॅड असं काही करणार नाही, मी तुझ्यासमोरच बोलली ना त्यांच्याशी, ते पण प्रयत्न करताय चालू होण्यासाठी. सचिन म्हणतो, अस्मिता मला आता तुझ्याबद्दल काळजी वाटते. या घरात माझी तर काही इज्जत नव्हतीच, पण आता तुझीसुद्धा इज्जत नाही राहिली, तुलाही कोणी रिस्पेक्ट देत नाही. तुझं अकाउंट बंद केलं याचा अर्थ काय होतो? तर अस्मिता पण विचार करत राहत. तर सचिन मनातच म्हणतो, अगं अस्मिता जा, उठ आणि जा विचार त्यांना. दुसरीकडे प्रिया प्रतिमा आत्यांकडे आलेली असते. हे तन्वी बस, सगळं तुझ्या आवडीचं बनवलं आहे बघ आज. प्रिया जेवायला बसते तेव्हा ती समोर वाढलेलं ताट बघते. अगं आई, हा मेनू तू ठरवला आहे? तेव्हा प्रतिमा आत्या हो म्हणतात. तर प्रिया म्हणते, अगं आमच्या इथे पण हेच असतं, मला वाटलं आज मस्त इथे पास्ता साऊथ इंडियन डिश असती तरी पण चाललं असतं, पण हेच काय गं, वरण भात भाजी पोळी, तिथे हे सगळं मलाच करावं लागतं. प्रतिमा आत्या म्हणतात, मी एक बशी देते तुला, त्याच्यामध्ये तुला काय हवं नसेल ते काढून ठेव. तर प्रिया सर्व भाजी पोळी तिथे काढून ठेवते आणि फक्त भात घेते खायला. तेव्हा प्रतिमा आत्या बाजूला जातात. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी लग्नानंतर मुलींच्या आवडीनिवडी बदलतात, जास्त विचार करू नका. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं पूर्ण आईने साधं मला पाणी जरी दिलं ना, पण त्याला एक वेगळी चव असते आणि मी पाणी पिल्यानंतर पूर्ण आईलासुद्धा एक समाधान मिळतं, ते मला जाणवत नाही आहे कुठे. तेव्हा सायली पण तिथे येते. तर प्रिया तिला म्हणते, तू का आली इथेस? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, तुला इतक्या वेळ बोलायला बोर होत होतं ना, मग आता शांत बस. त्यावेळेला प्रतिमा आत्या प्रियाची हेड मसाज करून देतात. सायली म्हणते, प्रतिमा आत्या प्रिया तुमच्याशी कशी वागते तरी तुम्ही तिची लाड पुरवतात. तर प्रिया म्हणते, सायली तू गप्प बस, हां, आता आमच्यामध्ये येऊ नको. तर सुमन काकू म्हणतात, अगं सायली जेवण करतेस का तू? सायली म्हणते, मी जेवण करून आली आहे. तरी पण सुमन काकू तिच्यासाठी फ्रूट सलाड घेऊन येतात. सायली खात, तिला खूप आवडतं. तेव्हा प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या यामध्ये काय टाकलं आहे, खूप छान लागतं आहे. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं नेहमीचे फळच तर आहे, वेगळं काही नाही. तेव्हा सुमन काकू म्हणतात, प्रतिमा वहिनींनी त्यांच्या लाडक्या मुलीसाठी अगदी प्रेमाने बनवलं होतं ना, म्हणून ते छान लागते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली प्रतिमा आत्यांची हेड मसाज करून देते आणि प्रतिमा आत्यांनी पण केलेली असते सायलीची. निमित्ताने सायलीला प्रतिमा आत्यांचा केस मिळालेला असतो आणि प्रियाची धडक लागते सायलीला. तेव्हा सायली अगदी घट्ट पकडून धरते तिची पर्स. तर प्रियाला डाऊट येतो, सायलीने एवढी घट्ट का पकडली असेल तिची पर्स. तर दुसरीकडे साक्षी सुभेदारांच्या घरी आलेली असते भांडेवाली बनून. सचिनला ती भेटते आणि जाताना प्रियाचा धक्का लागतो, तिचे सगळे भांडे खाली पडतात. प्रिया म्हणते, ए कोण आहेस तू? साक्षीला बघून तिला पण धक्का बसतो. तर त्या ठिकाणी अर्जुन सायली तेही असतात. अजून तर काही कळालं नाही त्यांना की ही साक्षीच आहे म्हणून. आता उद्याच्या भागात बघायला मिळेल अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की नाही ते. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.